खूप सुंदर आणि खूप छान असं हे पुस्तक आपल्या समोर किरणनी सादर केलेलं आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे सर. छान वाटलं. चांगलं वाटतं सर. छान वाटतंय. आम्हाला सुद्धा खूप एकदम मस्त मजा आली ते पुस्तक बघून. तुमच्या हातामध्ये एक्सप्रेस करता येत नाही मला की आता या मुमेंटला काय करू. म्हणजे म्हणतात ना ड्रीम कम ट्रू इन रियालिटी, तसं काही झालंय. तो मला नेहमी म्हणायचा सर आपल्या ते वेगळं करायचंय. खूप बरोबर. असं छान पुस्तक, म्हणजे खरंच मनाला असं छान वाटणारं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. आणि आजच्या तरुण पिढीला खरंच हे पुस्तक सर्वांनी, गावातल्या म्हणजे ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा जे करिअर घडवणार आहे त्यांनी वाचावं. आणि अतिशय छान संदेश या नवीन युगात त्यांनी दिलेला आहे. किरण एक ऐसा इंसान है जो जिस चीज को पकड़ता है, जो भी लक्ष्य को पकड़ता है, उस लक्ष्य को पूरा करके ही रहता है. जेव्हा पण माझ्या जीवनात मला जर काही अडचण आली तर एक किरण हा एक मोटिवेशन स्पीकर म्हणून मला कधी पण त्याची छाप लाभलेली आहे. आणि निवड त्यानं सर्व गावातच नाही, शिक्षकांचंच नाही आणि आई वडिलांचंही नाव त्यानं रोशन करत. हे 10वीचं पूर्ण वर्ग या उद्घाटनाला ग्रुप म्हणून इथं आहे आणि हे सर्व जण टाळ्या वाजून तुमच्या टीमचं आणि किरणचं स्वागत करणार आहे. अरे धन्यवाद. जर बापावरून जर मुलाची जर ओळख होत असेल तर त्यामध्ये मोठेपणा नसतो. जर मुलावरून जर बापाचं नाव निघत असेल तर त्या बापानं सर्वस्व कमवलं सर त्या मुलांना. तर त्याच्यामध्ये वास्तव असतं. गॅरंटी की त्याने लिहिलेलं जे काही वास्तववाद असेल तो मुलांच्या जीवनासाठी किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी खरंच एक मोलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. किरण कडून सतत मला काही ना काहीतरी गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे. लहानपणापासूनच तो खूप मेहनती होता आणि आज त्याची मेहनत खरंच अवतरली की आनंद होतोय आणि अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात की आज आमच्या वर्गमित्रांनी खूप चांगलं काम केलंय. ज्या गावाचं नाव अगदी महाराष्ट्राच्या नकाशात सुद्धा नाहीये, हा मुलगा पुढे जाऊन एक पुस्तक लिहिल हे आम्हालाही कदाचित कधी वाटलं नव्हतं. आता बरेच लोक गावाकडून शहराकडे येतात, स्वतःच्या लाईफ मध्ये बिझी होतात, स्वतः प्रगती करतात आणि मग गावाला विसरून जातात आणि ते स्वतः पुढे जात राहतात. पण किरणची एक सर्वात चांगली गोष्ट मला ही आवडली की तो गावाकडून जरी आला तरी तो गावाला अजून विसरलेला नाहीये आणि त्याला असं वाटते की मी जे काही अनुभव करतो किंवा मी जे काही इथे शहरामध्ये ज्या काही गोष्टी मी शिकतो, मी ज्या गोष्टी एन्जॉय करतो, त्या सर्व गोष्टी माझे जे मित्र गावाकडे आहेत, जे शेती करत आहेत किंवा जे अजूनही गावातून बाहेर निघू शकत नाहीये, त्यांना सुद्धा त्या गोष्टी मिळाव्या आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा व्हावा. त्या गोष्टी काय आहेत त्या त्यांना समजाव्या. त्याच्यामधली जिद्द बघितली आणि जाणवलं की कुठल्याही मुलाकडनं आपल्या आई वडिलांना ज्या काही अपेक्षा असतात त्या पुऱ्या करू शकणारा जर मुलगा कसा असेल तर तो किरण सारखा असेल. जो त्याचं कामही सिरियसली घेतो, जो त्याचं शिक्षणही सिरियसली घेतो, आई वडिलांची काळजी पण घेतो, मित्रांवरती प्रेम पण करतो, नवीन काहीतरी सतत शिकतही राहतो. विद्यार्थ्याकरता तो दरवाजा असेल त्यांच्या फ्रीडमचा. मला पर्सनली फील होतो की प्रत्येक जण त्याच्या लाईफ मध्ये काहीतरी मोठं करू शकतो. सो अडचणीचं जर बोललो तर सर्वात महत्वाचं अडचण जी होती माझ्याकरता, माझं दिवसभराचं शेड्यूल पॅक असायचं. संध्याकाळी 10 वाजेनंतर मी फ्री असायचो आणि दिवसभराच्या अदर ज्या ऍक्टिव्हिटी आहे ज्या ऑलरेडी मी करत होतो त्या सोडून मी पुस्तक लिहू शकत नव्हतो. 10 नंतरच मला उर्वरित वेळेमध्ये पुस्तक लिहायचं असायचं. आणि दिवसभरात जेव्हा आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो, वेगवेगळे काम करतो, तर ती मेंटॅलिटी राहत नाही आपली कोणतंही काम करण्यासाठी, स्पेशली विचार करण्यासाठी. सो माझ्याकरता सर्वात टफ जी गोष्ट असेल ती म्हणजे 10 नंतर मेंदूला प्रेशराईज करून लिहायचं आणि ते बी व्हॅल्यू ड्रिव्हन लिहायचं. यश मिळवण्याची मानसिकता मला पर्सनली अशी फील होते शहरातल्या लोकांमध्ये चांगली असते, भारी असते. आणि तीच जर मानसिकता मी जर देऊ शकलो माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून गावाकडच्या नवतरुणासाठी, तर मला असं वाटतं गावाकडील प्रत्येक जण त्याच्या जीवनात यशस्वी होईल, उद्योजक होईल आणि जे जीवनामध्ये पाहिजे असेल ते डेफिनेटली त्यांना भेटेल. आणि भरपूर काही आपल्या लाईफ मध्ये करायचं आहे. सो डेफिनेटली मिळून करूया, सर्वांना पुढे घेऊन जाऊया. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, तुम्ही एवढं मला प्रेम दिलं. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आपण सगळेजण इथे एका स्पेशल कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत.
आज तसा सुट्टीचा दिवस आहे, थोडासा गडबडीचा पण दिवस आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती विसर्जनाची गडबड चालू असणार आहे. प्रत्येकाला त्याची उत्सुकता असणार आहे की कधी हा प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही घरच्या गणपतीचं दर्शन घेऊन विसर्जनाची पुढील कारवाई करू. पण तेवढ्या गडबडीमधनं सुद्धा सगळ्यांनी वेळ काढलेला आहे. तेवढ्या गडबडीतनं सुद्धा सगळेजण किरणवरच्या प्रेमासाठी आज सगळेजण इथं जमलेले आहेत. तर सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो. माझं नाव डॉक्टर दीपक परबत. मी आजचा इव्हेंट जो आहे हा होस्ट करणार आहे. किरणचं पुस्तकाचं ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन होत आहे आज. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वेळात वेळ काढलेला आहे. तर आजचा दिवस किरणसाठी तर खूप स्पेशल आहेच, प्रश्नच नाही. किरणच्या घरच्यांसाठी, फॅमिलीसाठी पण हा खूप स्पेशल दिवस आहे आणि साहजिक आहे आमच्यासाठी पण हा दिवस खूप खूप स्पेशल आहे. तुम्हाला तर माहितीये की किरण हा किती कष्ट करून आज या पायरीपर्यंत पोहोचलेला आहे. एखाद्या छोट्याशा खेडेगावातनं येऊन, एका साध्या शेतकरी कुटुंबातनं येऊन, जालन्याजवळच्या एका छोट्या खेडेगावातनं येऊन, त्याचं शालेय जीवन, त्याचं कॉलेजचं जीवन, ह्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. त्यातली बरीचशी मेहनत जी आहे ही तुमच्या डोळ्यादेखत झालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे साक्षीदार आहातच. तुम्ही त्याला बघितलं की त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला, तुम्ही बघितलं की त्याचं वाचन किंवा स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती त्यांनी किती मेहनत घेतली. त्याची स्वप्न ही पहिल्यापासूनच फार मोठी राहिलेली आहेत. त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे, काहीतरी मोठ्या अचिव्हमेंट्स करायच्या आहेत, काहीतरी भारी पद्धतीची जीवनशैली त्याला स्वतःसाठी आणायची आहे, स्वतःच्या फॅमिलीसाठी आणायची आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न कायम असतात की स्वतःवरती मेहनत करून स्वतःला डेव्हलप करता येईल, काहीतरी नवीन शिकता येईल, चांगल्या मेंटॉर्सकडनं गायडन्स घेता येईल, सगळे चांगल्या कोचेसकडनं मार्गदर्शन घेऊन आपल्या ज्या आयुष्य आहे त्याला एका चांगल्या प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाता येईल, ह्याचे प्रयत्न किरणचे कायम चालू राहतात. सुरुवातीपासूनच त्याचे जो काही स्ट्रगल आहे हा तुम्ही बघितलात आणि गेल्या काही दिवसांमध्ये किरणच्या पर्सनॅलिटीमध्ये ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह फरक झालेला आहे, त्याचा कॉन्फिडन्स ज्या पद्धतीने वाढलेला आहे, त्याचं कम्युनिकेशन ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालेलं आहे, ज्या पद्धतीने तो मोठ्या मोठ्या प्रोफेशनल्स बरोबर अगदी सोप्या पद्धतीने आणि आकर्षक पद्धतीने संवाद साधू शकतो, ही जी त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये झालेले हे सगळे जे बदल आहेत हे त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आलेले आहेत. विदाऊट मेहनत किंवा मेहनत न घेता आपली जी पर्सनॅलिटी असते ती कधी बदलत नसते. चांगल्या मोठ्या ऑथर्सची, चांगल्या मोठ्या लेखकांची पुस्तकं आपल्या वाचण्यामध्ये आली पाहिजे. चांगल्या ज्या पद्धतीने जे लोक ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यांचे व्हिडिओ प्रोग्राम्स असतील किंवा व्हिडिओचे युट्यूबचे प्रोग्राम्स असतील ते आपल्या बघण्यात आले पाहिजेत. जे आपले कोच आहेत, टीचर्स आहेत, मेंटॉर्स आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं, त्यांच्याकडनं सतत मार्गदर्शन घेतलं गेलं पाहिजे. त्याची कंटिन्युअस प्रॅक्टिस केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व किरणला लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी स्वतःवरती खूप मेहनत घेऊन आज या लेवल पर्यंत तो आलेला आहे की त्यांनी गावाकडच्या मुलांसाठी, नवतरुणांसाठी करिअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक ठरू शकेल असं एक खूप सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ते पुस्तक लिहित असताना सुद्धा आमची जेव्हा वेगवेगळ्या कारणांनी डिस्कशन्स झाली त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की त्याला किती मोठी भूक आहे हे सगळं जाणून घेण्याची आणि हे सगळं जे काय आहे हे सगळं अचीव्ह करायची त्याच्यामध्ये खूप मोठी इच्छा आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी घेतलेली मेहनत आपण सगळे बघतो. आज हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. आम्ही विंग्स पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, त्यामुळे आमच्यासाठी पण हा एक खूप स्पेशल दिवस आहे. आणि आता किरणचे आई वडील, फॅमिली मेंबर्स, आजोबा, मामा, भाऊ बहीण हे जे सगळे आज इथं आलेले आहेत या सर्वांचं मी स्वागत करून या कार्यक्रमाला इथून पुढे सुरुवात करतो. आपल्याला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, किरणशी गप्पा मारायच्या आहेत, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे थोडा वेळ आमच्यासाठी बाजूला ठेवा. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. आपण किरणची ओळख तर सगळ्यांनी करून घेतली, सगळ्यांना ऑलरेडी आहेच, पण त्याच्या पर्सनॅलिटीचा अजून एक पैलू, आज त्याच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू आपण बघितला.
खूप सुंदर पुस्तक तो आज घेऊन आलेला आहे गावाकडच्या लोकांना, गावाकडच्या तरुणांना खास करून जे आता त्यांच्या करिअरसाठी काहीतरी करतायत त्यांच्यासाठी तो खूप सुंदर पुस्तक घेऊन आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत, किरणशी बोलणार आहोत, त्याच्या फॅमिली मेंबर्स आणि बाकीच्या सर्वांशी पण बोलणार आहोत. त्याच्या आधी किरण, आपण पुस्तकाचं प्रकाशन उद्घाटन करून घेऊया. तुमच्या आई वडिलांच्या हस्ते, तुमच्या आजोबांच्या, मामांच्या हस्ते, तुमच्या सगळ्या परिवारातल्या सर्व तुमचे क्लोज जे नातेवाईक मंडळी आहेत त्यांच्या हस्ते आपण पुस्तकाचं उद्घाटन करूया. त्यासाठी तुमच्याकडं ऑलरेडी पुस्तक जे गिफ्ट रॅप स्वरूपात आलेलं आहे ते आपण सर्वांनी हातात घेऊया. हे पुस्तक आज आपल्याला प्रकाशित करायचं आहे, ह्याचं उद्घाटन करायचं आहे. प्रत्येकाकडे ज्याच्याकडे अशा स्वरूपाच्या कॉपीज आहेत, ज्या गिफ्ट रॅप स्वरूपात आहेत, कव्हर अजून दिसत नाहीये अशा स्वरूपाच्या ज्या कॉपीज आहेत त्या सर्वांनी हातात घेऊया. किरणचे आई वडील यांना मी विनंती करतो, आजोबा यांना विनंती करतो की तुम्ही कॅमेरावरती या सगळ्या कॉपीज घेऊया. खूप खूप सुंदर आणि खूप छान असं हे पुस्तक आपल्या समोर किरणनी सादर केलेलं आहे. आणि मला वाटतं की हा सर्वांसाठी जो आनंदाचा क्षण आहे, आपल्या सर्वांसाठी जो स्पेशल क्षण आहे, ह्याच्यामधल्या काही प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडतील. किरणचे जे वडील आहेत गणपतरावजी घोडे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माईक अनम्यूट करून तुम्हाला हे पुस्तक हातात घेतल्यानंतर, बघितल्यानंतर कसं वाटलं, थोडंसं आम्हाला तुमचे विचार सांगा. बोला सर. हॅलो सर. हा, येतोय आवाज. येते ना? हो येतोय, बोला सर. आम्हाला खूप आनंद झाला आहे सर. पुस्तक बघून कसं वाटलं? नाही, पुस्तक चांगलं आहे. आणि कव्हरवरचा किरणचा फोटो कसा वाटला? नाही, किरणचा फोटो पण छान आहे, चांगला वाटला. किरणच्या आई आहेत का? हो हो हो. आई साहेब, कसं वाटलं पुस्तक बघून? काय भावना? छान वाटलं. छान वाटलं. किरणसाठी काही आशीर्वाद द्यायचा आहे का? हो, भरपूर आशीर्वाद. भरपूर आशीर्वाद. बर, तुमच्या नातवाचं कौतुक करतायत सगळेजण आज, कसं वाटतंय? चांगलं वाटतं सर. छान वाटतंय. आम्हाला सुद्धा खूप एकदम मस्त मजा आली ते पुस्तक बघून. तुमच्या हातामध्ये पुस्तक आल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय? चांगली आहे ना केली. तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलेलं आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे, त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे हा. हो. चला तुम्ही आलात आवर्जून, वेळात वेळ काढून, तुमच्या मनापासून धन्यवाद. किरणचे मामा पण आहेत, शिवाजी सवडे, पंडित सवडे. आहात का दोघ जण? माझा आवाज ऐकू येतोय? तुमची काय प्रतिक्रिया, तुमच्या काय शुभेच्छा जरा किरणसाठी व्यक्त केल्यात तर बरं होईल. बोला शिवाजी साहेब. चांगले सर. किरण सर, तुमच्या काय प्रतिक्रिया? हा, कसं वाटलं पुस्तक बघून? छान वाटलं सर पुस्तक लिहिल्याबद्दल त्याने. छान. वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचा सगळेजण. हो नक्की सर. किरणचे बंधू आहेत, अमोल घोडे आहेत का ते? काय भावाच्या पुस्तकावरती काय प्रतिक्रिया अमोल? आज म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे सर, सगळ्यासाठी, आपल्यासाठी. बरोबर. लोकांच्या जीवनात गावाकडून यशाकडे या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला बदल घडून आणतील सर, यात काही शंका नाही. त्याची पूर्णता म्हणजे या कार्यक्रमाच्या इतका उत्कृष्ट होणे हा केवळ योग नाही, कारण की यामागे कित्येकाची मेहनत आहे. तुम्हाला नेहमी म्हणायचा सर, आपल्याला वेगळं करायचंय. आज हा दिवस आपल्याला पाहायला भेटला सर. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्याला काहीतरी वेगळं करायचंय, त्याला काहीतरी मोठं करायचंय, त्याला फार मोठी व्यक्ती व्हायचंय, त्याला व्यवसाय करायचा आहे आणि त्याला खूप वरच्या उंचीवरती जायचंय, हे त्यांनी नेहमीच सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही चालू आहेत, तो मेहनतही घेतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, पाठिंबा असाच राहिला तर तो त्याची स्वप्न एक दिवस पूर्ण करेल, ह्यात काही शंका नाही.
हो सर. थँक्यू. अजून आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे का? किरणचे काही शिक्षक मंडळी इथं असतील, किरणचे काही नातेवाईक मंडळी असतील, किरणचे काही मित्र असतील, जवळची काही लोक असतील. तुम्हाला जर कोणाला काही बोलायचं असेल तर माईक अनम्यूट करा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. हॅलो. येतोय किरण आवाज तुझा? हॅलो. नमस्कार. बोला साहेब. मी प्राचार्य सुनील वाकेकर बोलतोय, नमस्कार, सत्यशोधक सर. माध्यमिक. नमस्कार सर. मी सत्यशोधक. आवाज येतोय सर? हो येतोय. मी सत्यशोधक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य आहे. बर. किरणच्या गावाचं जे शाळा आणि कॉलेज आहे त्या कॉलेजचा प्राचार्य मी बोलतोय. बर. खरं तर एक ग्रामीण भागातून एक लेखक तयार व्हावा हीच कुठल्याही शिक्षक आणि प्राचार्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. आता त्याचं मी पुस्तक तर वाचलं नाही, पण एक ग्रामीण भागातील कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस लिहायला लागतो तर त्याच्यामध्ये वास्तव असतं. कारण अनेक लेखक असे ज्याच्यावर आपण टीका टिप्पणी म्हणू नये, मात्र अनेक लेखक असे आहेत की जे केवळ काल्पनिक गोष्टीवर लिहितात. बरोबर. केवळ हव्यासापोटी म्हणा, प्रसिद्धीपोटी म्हणा किंवा पैशापोटी. पण ज्यावेळेस ग्रामीण भागातील एखादा छोटासा मुलगा येतो आणि लिहायला लागतो तर तो ह्या राजकारणापासून म्हणजे खोट्या राजकारणापासून दूर राहून, मला असं वाटतं त्याने जे पुस्तक लिहिलं असेल ज्यावेळेस मला परत हातात पोहोचेल आणि मी वाचेल तर मला गॅरंटी की त्याने लिहिलेलं जे काही वास्तववाद असेल तो मुलांच्या जीवनासाठी किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी खरंच एक मोलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि आपण या पुस्तकाचं आज विमोचन केलं याबद्दल आपले आभार व्यक्त करतोच. मी आपल्याला अशी विनंती करतो की एक ग्रामीण भागातील हा लेखक जो पुढे आला याला आपण तर खूप चालना द्यालच, पण यासारखे अनेक लेखक आपण निर्माण करून मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करतो. जरूर. थँक्यू सर. तुमचे हे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला नक्कीच कामाला येईल. किरण, सरांपर्यंत पुस्तकाची कॉपी पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. सरांना पाठवून द्या कॉपी, त्यांचे आशीर्वाद घ्या. कधी गावाकडे जाल तर सरांना आवर्जून जाऊन भेटा. पुस्तकाबद्दल थोडीशी चर्चा झाली तर तुमच्याही बुद्धीला नवीन चालना मिळेल. थँक्यू सर. थँक्यू. अजून कुणाला काही बोलायचं असेल तर आपण त्यांचे विचार ऐकूयात. कुणी आहे? आपला माईक अनम्यूट करा आणि बोला प्लीज. हॅलो सर. हा बोला साहेब. हा सर, मी किरणच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक बोलतो. नमस्कार सर. किरणच्या प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोशेगाव या शाळेमध्ये किरणचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे सर. आणि तो अशा एका छोट्याशा ग्रामीण भागातून त्याचं जे पुस्तक आहे, जे अमेझॉन सारख्या ग्लोबल ब्रँड जे म्हणतो आपण, ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले, त्या ठिकाणी आमच्या गोशेगावचं नाव किरणने घेऊन गेलं. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, शाळेच्या वतीने किरणचं खूप खूप अभिनंदन करतो सर. धन्यवाद सर. नाही सर, जर बापावरून जर मुलाची जर ओळख होत असेल तर त्यामध्ये मोठेपणा नसतो. जर मुलावरून जर बापाचं नाव निघत असेल तर त्या बापानं सर्वस्व कमवलं सर त्या मुलांना. आणि जे गोशेगावचं जे नाव आहे, गोशेगावचं नाव त्यांनी अमेझॉनच्या माध्यमातून पूर्ण जगात पोहोचवलं सर. त्याबद्दल मी आमच्या शाळेचं नाव सुद्धा त्यामध्ये नक्कीच निघल सर. आणि त्याचे एक शिक्षक होण्याचा मान मला भेटला, हे माझ्यासाठी आमच्या शाळेसाठी संपूर्ण स्टॉफसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर. आज किरणचं या ठिकाणी ऑनलाईन आपण पुस्तक लॉन्च करतोय. त्या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेचा पूर्ण स्टॉप आहे सर. स्टॉपच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन आजची ही मीटिंग अटेंड केलेली आहे. आणि हे जे किरणनं जे नवीन यश व्यवसाय तो जो नवीन क्षितिजापर्यंत पोहोचतोय त्यामध्ये सर आमच्या गावाचा, शाळेचा नक्कीच मोलाचा वाटा आहे सर. आणि किरणला आमच्या पूर्ण स्टॉपच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि किरणचे जे स्वप्न आहेत, किरणचे जे ध्येय आहेत, त्यांनी नक्की अचीव्ह करावे आणि त्याच्या हातून गावाची, समाजाची आणि आपल्या देशासाठी नक्कीच खूप खूप चांगली सेवा घडेल या ठिकाणी असे मी किरणला शुभेच्छापर संदेश देतो. आणि मी थांबतो सर. जय हिंद. थँक्यू. तुमच्या सर्वांचे, सगळ्या स्टाफचे, टीचर्स लोकांचे, सर्वांचे मनापासून स्वागत, मनापासून अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वजण आज आलात आणि शुभेच्छा दिल्यात त्यासाठी धन्यवाद. किरण,
जेव्हा गावाकडे येईल त्यावेळेला किरणच्या वतीने मी प्रॉमिस करतो, वचन देतो की तो तुम्हाला सर्वांना येऊन भेटेल, तुम्हाला प्रत्यक्ष भेटेल, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद परत एकदा घेईलच. तोपर्यंत तुमच्या सर्वांचे आभार. सुभाष मोहिते सरांनी पण हात वर केलेला आहे, त्यांनाही बहुतेक बोलायचं आहे. सुभाष सर बोला. त्याला गिरेज आहे आता आपला नंबर अख्खा वर्गच दिसतोय. क्या बात आहे. आवाज येतोय का माझा? हो, थोडासा ब्रेक होतोय आवाज, पण येतोय. बोला ना साहेब. निलेश सर, तुम्ही म्यूट वर आहात. निलेश सर, आवाज येतोय का? हॅलो. सुभाष सर 2 मिनिटं थांबूयात आपण. निलेश कंकाळ सर आहेत आपल्या बरोबर. त्यांनी त्यांचा वर्गाची आपल्याला सगळ्यांची ओळख करून दिलेली आहे. त्यांचा अख्खा निलेश सर अख्खा वर्ग दिसतोय तुमच्या माग. तुम्ही अनम्यूट करून बोला सर. सत्यशोधक विद्यालय गोशेगाव इथून बोलतोय. बोला सर. आता त्यांच्या प्राचार्यांनी किरणला आणि तुम्हाला सर्व टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. किरणचं माध्यमिक शिक्षण सत्यशोधक विद्यालय गोशेगाव या ठिकाणाहून झालेलं आहे आणि हा तुम्हाला जो वर्ग दिसतो आहे हा पूर्ण 10वीचा वर्ग आहे. बर. हा, हे 10वीचा पूर्ण वर्ग या उद्घाटनाला ग्रुप म्हणून इथं आहे आणि हे सर्व जण टाळ्या वाजून तुमच्या टीमचं आणि किरणचं स्वागत करणार आहे. अरे धन्यवाद. एक ग्रामीण भागातून तुम्ही त्याला प्रेरणा दिली त्याबद्दलही तुमचे धन्यवाद. आणि असे विद्यार्थी तुम्ही असे लेखक घडो आणि त्यांना तुमचा पाठिंबा नेहमी मिळो हीच आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि धन्यवाद साहेब. थँक्यू सो मच. सत्कार होत होता आणि इतर सर्व टीम त्याचं सत्कारही करते आणि स्वागतही करते. आणि निवड त्यांना सर्व गावातच नाही, शिक्षकांचंच नाही आणि आई वडिलांचंही नाव त्यांना रोशन केलं. त्याच्याबद्दल त्याचे परत आभार. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. गोपाळ मोकासरे बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर्वप्रथम मी विंग पब्लिकेशनचे पहिले आभार मानू इच्छितो. थँक्यू. आणि किरणची आणि माझी ओळख म्हणजे 9वी पासून ते 12वी पर्यंत आमचं शिक्षण एकाच कॉलेजला झालंय, सत्यशोधक माध्यमिक विद्यालय. जेव्हा पण माझ्या जीवनात मला जर काही अडचण आली तर किरण हा एक मोटिवेशन स्पीकर म्हणून मला कधी पण त्याची छाप लाभलेली आहे. आणि त्याचे पुस्तक मला वाचण्यासाठी मी खूप उत्सुक झालेलो आहे, पण माझ्यापर्यंत त्याची अजून प्रत पोहोचलेली नाही. जेव्हा मी पोहोचेल तर रात्र हो किंवा किती टाइम हो, मी ते पुस्तक वाचल्याशिवाय मागे थांबणार नाही. मला ते पुस्तक वाचायची खूप इच्छा झाली, पण अजून माझ्यापर्यंत ते आले नाही. आणि त्याने माझी इच्छा अशी आहे की त्याने आता जे एक पुस्तक त्याचं प्रकाशित केलंय अजून त्याच्या भरपूर प्रती विकल्या किंवा समजा लोकांपर्यंत पोहोचाय, हीच माझी एक इच्छा आहे सर. धन्यवाद. असेच प्रेम करणारे आणि पाठिंबा देणारे मित्र प्रत्येकाला मिळाले पाहिजेत, तरच माणसाच्या आयुष्यामध्ये तो काहीतरी करू शकतो. धन्यवाद गोपाळ, तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो. हा बोला सूरज सर. नमस्कार, मी सूरज दळवी बोलतो. बोला सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोशेगाव. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर मला सरांनी सूचना दिली की आज आपल्याला एका पुस्तकाचं प्रकाशन करायचंय आणि ते देखील गोशेगाव शाळेचा विद्यार्थी. म्हणजे मला आश्चर्याचा धक्काच बसला की एवढ्या छोट्याशा गावामधून एक आपला विद्यार्थी किरण घोडे जर पुस्तकाचं प्रकाशन करत आहे. खूप आश्चर्याचं, म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. आज सर्व स्टाफ आम्ही इथं बसलेलोच आणि सर्वात मी आता हे पुस्तकच बघितलं. आता काय सर्वांची भावना ग्रामीण भागामध्ये असते की शहरामधूनच विद्यार्थ्याची प्रगती होते. बरोबर. असं नाही, यश हे आपल्याला गावातूनही भेटू शकतं. यांनी या पुस्तकातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला त्या पुस्तकाचं टॉपिक खूप छान आवडले सर. यांनी जे दिलेलं एक स्पर्धा परीक्षा काय आहे, गाव आणि उद्योजकता, अवचेतन मन आणि शेती,
आणि शिक्षण पद्धती आणि आमचा हरवलेला गुरुकुल आणि करिअर्स, म्हणजे त्यांनी इतकी फार अशी सुंदर सांगड घातलेली आहे सर या पुस्तकामध्ये की आता स्पर्धा परीक्षेचं युग आहे, त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. बरं ते नसेल तर आपण गाव आणि उद्योजकता कशी जोडली पाहिजे, म्हणजे त्याच्यातून देखील आपल्याला यश मिळेल. तिसरं म्हणजे आपण शेती मनापासून करायला पाहिजे, तो देखील एक उद्योजकाचा आहे, त्यातूनही आपल्याला यश मिळतं. आणि शिक्षण पद्धती आणि करिअर, म्हणजे शिक्षण तर घेतच असतो पण त्यामध्ये आपल्याला कोणतं करिअर निवडायचं. खूप बरोबर. असं छान पुस्तक, म्हणजे खरंच मनाला असं छान वाटणारं पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. आणि आजच्या तरुण पिढीला खरंच हे पुस्तक सर्वांनी गावातल्या म्हणजे ग्रामीण भागातील सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा जे करिअर घडवणार आहे त्यांनी वाचावं. आणि अतिशय छान संदेश या नवीन युगात त्यांनी दिलेला आहे. खरंच किरण घोडे आणि त्यांच्या फॅमिलीचं संपूर्ण टीमचं मी खरंच शाळेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि अशीच प्रगती त्याची हो आणि असेच नवीन पुस्तकं त्यांनी आपल्या नवीन पिढीला द्यावे असं मी सूचित करतो. धन्यवाद सर. खूप समर्पक शब्दामध्ये तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात. धन्यवाद. तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा किरणच्या मागे सदैव असाच राहू द्या. थँक्यू व्हेरी मच. आता मी इन्व्हाइट करतो विंग्स पब्लिकेशनचे सहसंस्थापक डॉक्टर कैलाश पिंजानी यांना, ज्यांना किरण आपला गुरु पण मानतो. आणि किरण नेहमी म्हणतो की मी कैलाश पिंजानींकडनं सतत काही ना काहीतरी नवीन शिकत असतो, ज्याचा मला माझ्या आयुष्यात खूप फायदा होतो. तर कैलाश पिंजानी सर, स्टेज इज युअर्स. प्लीज एक्सप्रेस युअर फिलिंग्स. नमस्कार सगळी मंडळी. माझं नाम डॉक्टर कैलाश पिंजानी आहे आणि मी इतनी मराठी बोल सकता हूँ. अभी मैं हिंदी में बोलूंगा, मैं कोशिश करूंगा. आई एम लर्निंग मराठी. बट किरण एक ऐसा इंसान है जो जिस चीज को पकड़ता है, जो भी लक्ष्य को पकड़ता है, उस लक्ष्य को पूरा करके ही रहता है. कई बार ऐसा होता है कि उस लक्ष्य को पाने के लिए, उस काम को पूरा करने के लिए तकलीफें आती है. हम सबके जीवन में आती है, किरण के जीवन में भी आती है, लेकिन वो हटता नहीं है पीछे. आप सबको बताना चाहता हूं कि किरण ने इसके पहले भी एक किताब लिखी थी, लेकिन उसको लगा कि ये किताब मेरे गांव के लिए नहीं है, मेरे दोस्तों के लिए नहीं है, मेरे स्कूल के जो दूसरे बच्चे आने वाले हैं जूनियर, उनको फायदा नहीं करेगी, तो मैं इस किताब को फिर से दूसरे तरीके से लिखूंगा. और उसने उस पूरी किताब को साइड में रखा जो पहले लिखी थी, और फिर से पूरी किताब लिखी और पूरा का पूरा ध्यान रखा अपने गांव के लिए, अपने दोस्तों के लिए, अपने जूनियर्स के लिए जो कॉलेज में, स्कूल में पढ़ने वाले हैं. और गांव के बच्चों को अगर लगता है कि एक ही रास्ता है शहर जाना, तो और भी कई रास्ते होते हैं जिंदगी में सफल होने के. उसके ऊपर बुक लिखा. बहुत बहुत अच्छा है. बहुत अच्छी किताब लिखी है किरण ने. मैंने पढ़ी है किताब वो. उससे ज्यादा मैं बोलूंगा कि किरण एक ऐसा कैरेक्टर है, एक ऐसा चरित्र है जो जिंदगी में बहुत 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 आगे जाना चाहता है और उसके लिए पूरी मेहनत भी करता है. आगे तो कई लोग जाना चाहते हैं लेकिन मेहनत नहीं करते हैं. किरण वो इंसान है जो मेहनत करने से कभी पीछे नहीं हटता. चाहे वो मेहनत कुछ नया सीख के करनी हो, चाहे उस मेहनत में काम करना हो, चाहे गुरुओं के पास जाना हो. एक बहुत अच्छी बात किरण में है कि किरण अपने गुरुओं से मदद लेने में पीछे नहीं हटता है. और ये ऐसा विद्यार्थी है कि एक बार आप उसके गुरु बन गए तो फिर वो आपको मतलब पकड़ के अपना जो उसको भी सीखना है वो सीख के लेता है. मतलब जैसे एक शिष्य होता है, एक अच्छा शिष्य, वो गुरु के ऊपर सब कुछ नहीं छोड़ेगा. गुरु ने जो सिखाया ठीक है, पर वो सीख करके, पीछे पढ़ के, काम करके, प्रैक्टिकल करके, रिजल्ट बता के और पूरे एंड तक लेके जाता है. ये सबसे अच्छी बात है किरण. और जैसे कि गुरु द्रोणाचार्य ने तीरंदाजी के मुकाबले में अर्जुन से पूछा और सारे बच्चों से पूछा कि तुम्हें चिड़िया को तीर मारना है तो तुम्हें क्या दिख रहा है. एक अर्जुन ही था जिसको चिड़िया की आंख दिख रही थी. किरण वही अर्जुन है जिसको केवल चिड़िया की आंख दिखती है. और उस आंख के पीछे जब वो पड़ जाता है तो फिर वो कंप्लीट करके ही रहता है उस टास्क. और बहुत सुंदर चरित्र है किरण का. मैं किरण को भगवान से आशा करूंगा, भगवान से प्रार्थना करूंगा कि किरण अपनी जिंदगी में जितने भी उसकी इच्छाएं हैं वो सारी पूरी करे. अपने गांव के कई बच्चों की मदद करे, गांव के कई लोगों की मदद करे, उनको भी वहां पहुंचने के लिए जहां वो लोग पहुंचना चाहते हैं. सो किरण ने अपनी जिंदगी में बड़ा काम लिया है
जिसकी शुरुआत आज हो रही है किताब के माध्यम से, बट इसको बहुत आगे लेके जाना है। तो किरण, गॉड ब्लेस यू, भगवान हमेशा तुम्हारे साथ रहेंगे, तुम्हारी मदद करते रहेंगे। थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आपण आता थोड्याशा गप्पा किरण बरोबर मारूयात त्याच्या पुस्तकाविषयी. बाकीच्या सर्वांबरोबर तर आपण थोडा वेळ घालवला. आता थोडा वेळ पुस्तकाचे जे लेखक आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके किरण घोडे आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. किरण, स्वागत आहे. आजचा दिवस स्पेशल दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. कसं वाटतंय? सर, माझ्याकरता एक अतिशय चांगली फिलिंग आहे. मी आता एक्सप्रेस करू शकत नाही मला कसं वाटतंय, कारण की लाईफ मधला इतका भारी मुवमेंट आतापर्यंत कधीच झाला नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून तो मुवमेंट माझ्या लाईफ मध्ये आला. बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं माझं, म्हणलं MBBS होणं कधीतरी हा मुवमेंट येईल, किंवा मग जे काही स्वप्न कम्प्लीट केल्यानंतर हा मुवमेंट येईल, जेव्हा केव्हा वाटायचं मला. सो एक गोल होतं की हा मुवमेंट येईल म्हणून लाईफ मध्ये. फायनली ते अचीव्ह झालं आणि एक्सप्रेस करू शकत नाही एवढं एक्साइटेड आहे मी या मुवमेंट करता. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही एवढं मला प्रेम दिलं आणि तुमचे जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे माझ्या संदर्भात ते मांडले याबद्दल. आणि माझे जे सर्वात प्रथम माझे जे गुरु आहे प्राथमिक शाळेचे, उच्च माध्यमिक शाळेचे, माझे फ्रेंड माझे चांगले गुरु आहे. आणि सर्वात महत्वाचं दीपक सर, कैलास सर, सागर सर, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मी एक्सप्रेस करता येत नाहीये मला की आता या मुवमेंटला काय करू. म्हणजे म्हणतात ना, ड्रीम कम ट्रू इन रियालिटी, तसं काही झालंय. आणि ते बार बार माइंड मध्ये विचार करत होतो, हा मुवमेंट येईल, हा मुवमेंट येईल, हा मुवमेंट येईल. सो आज त्या मुवमेंट मध्ये जगता येणार नाही मला, मेन म्हणजे. सो मी जगण्याचा प्रयत्न करतोय ऍज द मुवमेंट, ते वाईब्स घेतोय सर्वांकडून. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. किरण, हे जे पुस्तक आहे, तू जे पुस्तक लिहिलेलं आहेस गावाकडून यशाकडे, हे पुस्तक नेमकं कोणासाठी, कुणी वाचलं तर फायदा होईल त्याचा? या सर, सो सर्वात प्रथम पुस्तक सर्वांनी हातात घ्यायचंय. सो हे जे पुस्तक आहे हे मी लिहिलं आहे स्पेशली गावाकडच्या नवतरुणाकरता आणि गावाकडच्या लोकांकरता. सो मला पर्सनली असं फील होतं की जी शहरामध्ये चांगली मानसिकता आहे तीच जर गावाच्या लोकांना भेटली, गावाच्या मुलांना भेटली, मानसिकता म्हणजे काय, यश मिळवण्याची मानसिकता. ऑब्व्हियसली यश मिळवण्याची मानसिकता मला पर्सनली अशी फील होते शहरातल्या लोकांमध्ये चांगली असते, भारी असते. आणि तीच जर मानसिकता मी जर देऊ शकलो माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून गावाकडच्या नवतरुणासाठी, तर मला असं वाटतं गावाकडील प्रत्येक जण त्याच्या जीवनात यशस्वी होईल, उद्योजक होईल आणि जे जीवनामध्ये पाहिजे असेल ते डेफिनेटली त्यांना भेटेल. सो माझं एकच क्लिअर इंटेन्शन होतं आणि लिहिताना पण हेच होतं की गावाकडच्या मुलांना, गावाकडच्या नवतरुणांना, गावाकडच्या लोकांना ती मानसिकता मी कुठतर द्यावी. तर हे पुस्तक जे आहे गावाकडच्या नवतरुणाकरता आणि गावाकडच्या माझ्या प्रिय लोकांना आहे. बर, हे पुस्तक लिहिताना तुला काही अडचणी आल्या का काही? सो अडचण साधारणपणे 2 वर्षाचा प्रवास होता माझ्याकरता. आणि 11 नोव्हेंबर 2020 रोजी माझी फेसबुकला मी पोस्ट टाकली होती की मी बुक लिहितोय म्हणून. आयडिया काहीच नव्हत्या, फक्त काहीतरी लिहायचं होतं जे की कोणच्या लाईफ वरती इम्पॅक्ट पडेल असा. सो अडचणीचं जर बोललो तर सर्वात महत्वाचं अडचण जी होती माझ्याकरता, माझं दिवसभराचं शेड्यूल पॅक असायचं. संध्याकाळी 10 वाजेनंतर मी फ्री असायचो आणि दिवसभराच्या अदर ज्या ऍक्टिव्हिटी आहे ज्या ऑलरेडी मी करत होतो त्या सोडून मी पुस्तक लिहू शकत नव्हतो. 10 नंतरच मला उर्वरित वेळेमध्ये पुस्तक लिहायचं असायचं. आणि दिवसभरात जेव्हा आपण वेगवेगळे ऍक्टिव्हिटी करतो, वेगवेगळे काम करतो, तर ती मेंटॅलिटी राहत नाही आपली कोणतंही काम करण्यासाठी, स्पेशली विचार करण्यासाठी. सो माझ्याकरता सर्वात टफ जी गोष्ट असेल ती म्हणजे 10 नंतर मेंदूला प्रेशराईज करून लिहायचं आणि ते बी व्हॅल्यू ड्रिव्हन लिहायचं. कारण की आपल्याला कोणत्या तरी लाईफ मध्ये इम्पॅक्ट पाडायचा आहे हे नेहमी माइंड मध्ये चालायचं. आणि जे लिहितोय ना ते प्रॉपर झालं पाहिजे आणि ईच आणि एव्हरी गोष्ट जी आहे ना ती प्रॉपर पद्धतीने झाली पाहिजे. सो माझ्याकरता तो मेजर टास्क आहे आणि त्याला ओव्हरकम करण्यासाठी बऱ्याच जणांनी मला मदत केली. त्याच्यामध्ये फ्रेंड झाले, डॉक्टर दीपक सर झाले, डॉक्टर कैलास पिंजनी सर झाले, माझे घरच्यांचा सपोर्ट नेहमी राहिला. सो हे जे
माझ्यापाशी टार्गेट म्हणता पुस्तकाचं. फायनली ते आज कम्प्लीट केलं आणि तो अडथळा मी पार केलाय. धन्यवाद. किरण, तुझं पुस्तक मी वाचलेलं आहे, मला ते खूप आवडलेलं आहे आणि त्याच्यातला एक जो चॅप्टर आहे तो माझा सगळ्यात फेवरेट आहे. तो म्हणजे भविष्यामध्ये येणारी जी काही वेगळी करिअर असतील, जी कदाचित लोकांपर्यंत अजून पोहोचलेली नाही, ज्याच्याबद्दल कदाचित लोकांना जास्त माहिती नाही, आणि तीच नाहीत, अजूनही बरीच आहेत, पण तू त्याच्यातली काही सिलेक्टेड घेऊन त्याच्यावरती एक चॅप्टर तयार केलास. त्याच्याबद्दल थोडंसं सांग की तुला हा चॅप्टर आपल्या पुस्तकामध्ये इन्क्लूड करावा आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना द्यावी असं तुला का वाटलं? काय महत्व आहे त्या चॅप्टरचं? येस सर. सो मला पर्सनली असं फील होतं की आपण शहरामध्ये जे टॅलेंट आहे ना, जे बघतो आपण शहरामधली मुलं किंवा मग शहराचा परिसर, तसंच गावामध्ये पण प्रत्येक जणामध्ये पोटेन्शियल आहे. आणि मला वाटतं, मला पर्सनली फील होतं की प्रत्येक जण ना त्याच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करू शकतो. पण ना कुठंतरी आपण एक पोपट आहे पिंजऱ्यामध्ये, त्या पोपटाला उडायचंय, स्वप्न फार मोठी आहे, त्याला लाईफमध्ये भरपूर काही करायचं आहे, पण त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये अटकलाय. आणि तो पिंजरा जो आहे ना, तो आहे मानसिकता कुठतरी त्या मानसिकतेमध्ये अटकलाय. सो मला वाटतं चॅप्टर टाकण्याचा हाच उद्देश आहे. तो पिंजऱ्यातला कुठेतरी एक जो म्हणता येईल पिंजऱ्याचा दरवाजा तो असेल त्या पोपटाकरता, म्हणजे तो विद्यार्थ्याकरता तो दरवाजा असेल त्यांच्या फ्रीडमचा. सो करिअर ऑपॉर्च्युनिटी टाकण्यामागचं हेच कारण होतं की आपण जो काही विचार करत आलो ना की ह्याच करिअर संधी आहे, त्याच्यापेक्षा जग फार मोठं आहे, जग फार वेगळं आहे, जगात करण्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहेत, त्या आपण कधी विचारच केल्या नाही. आणि हे जेव्हा गावाकडल्या नवतरुणांना माहीत होईल ना, तर डेफिनेटली मला विश्वास आहे की ते त्यांच्या लाईफमध्ये भारी करतील, भारी मोठं करतील. त्यामुळे तो पिंजरा जो आहे, पिंजऱ्याला दरवाजा देण्याचं काम त्या करिअर ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून मी केलं आहे. मस्त, भारी. आता किरण, तू ज्या पद्धतीने हे पुस्तक लिहिलंस, ज्या लोकांसाठी लिहिलंस, तू काही संदेश देऊ इच्छितोस का तुझ्या मित्रांना किंवा तुझ्या गावाकडच्या तरुणांना? तुझ्यातर्फे काही संदेश आहे का? येस सर, डेफिनेटली. सो हे पुस्तक जे आहे ना, स्पेशली मी जर्नी जी आहे माझी 2020 ची आहे आणि माझं मोटिवेशनल बेस्ड पुस्तक मला लिहायचं होतं. पण म्हणतात ना की आपण जे काय आहे आपल्या लाईफमध्ये ते आपण आपल्या समाजामुळे आहे, आपल्या गावकऱ्यांमुळे आहे, आपल्या लोकांमुळे आहे. तर मला पर्सनली फील होतं की जो व्यक्तीने माझ्याकरता काही ना काही कॉन्ट्रीब्युशन केलंय माझ्या लाईफमध्ये, स्पेशली गावाकडच्या लोकांनी ज्यांच्यात मी राहिलो, त्यांच्या लाईफमध्ये काही ना काही व्हॅल्यू ऍड करायची होती. त्यामुळे मला हे पुस्तक मी सुरुवात केलं आणि स्पेशली गावाकडून यशाकडचा हा प्रवास पूर्णपणे सुरू झाला. आणि जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा माझ्या माइंडमध्ये भरपूर काही विचार होते, भरपूर काही लिहायचं होतं. पण मला एक कॉमन लिंक सापडली. प्रत्येकामध्ये जी कॉमन लिंक हीच होती की जसं मी मगाशी एक पोपटाचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. पोपट काय करतो, एक पोपटापाशी पंख आहे, सर्व काही गोष्टी आहे, तो फक्त एका पिंजऱ्यात बांधलेला आहे. त्याला उडायची इच्छा आहे, भरपूर मोठी स्वप्न आहे, लाईफमध्ये भरपूर काही करायचं आहे, पण होतंय काय, त्याला उडता जात नाही. त्याच्यापाशी पंख असताना पण उडलाच जात नाही. का? कारण की कुठेतरी पिंजऱ्यात आहे. तसंच मला वाटतं, स्पेशली मी जवळून अज्युम केलं, जवळून बघितलंय की गावाकडच्या जे काही लोक आहे, जे काही माझे मित्र आहे, जे काही नव तरुण आहे, त्यांनी पण काय केलं, त्यांच्या ह्यूज पोटेन्शियल आहे, पोटेन्शियलला कमतरता नाहीये. मी म्हणतोय माझ्यापेक्षा भारी मोठ्या लेवलवरती विचार करणारे पण लोक आहे, भारी करणार, त्यांच्या लाईफमध्ये भारी करणारे लोक आहेत. पण त्यांनी कुठेतरी स्वतःच्या माइंडला त्या पिंजऱ्यात बांधलंय. जेव्हा केव्हा त्यांना उडायचं असतो ना, तर त्यांचा माइंड त्या पिंजऱ्यातून त्यांना उडूच देत नाहीये, त्यांना मोठं स्वप्नच बघू देत नाही. तो पिंजरा जो आहे त्यांच्या मानसिकतेचा आहे. ते मोठे विचार करायला घाबरतात, त्यांना भीती वाटते, मी मोठे जर विचार केले तर काय होईल. सो हे जे पुस्तक आहे डेफिनेटली त्या लोकांना हेल्प करेल त्या पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी. आणि हा जो पिंजरा आहे मानसिकतेचा, स्पेशली हे पुस्तक जे आहे ते पूर्णपणे मानसिकतेवरतीच आहे. त्यामुळे डेफिनेटली त्यांना या मानसिक जो काही पिंजरा आहे तो तोडण्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल आणि ऑब्व्हियसली ते त्यांच्या लाईफ मधले स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी रेडी राहील. सुंदर सुंदर, खूप छान शब्दामध्ये तू व्यक्त केलंस. आता हे पुस्तक अमेझॉन वरती
तो अवेलेबल करून दिलेला आहे, ते विक्रीसाठी अवेलेबल आहे. जर तुझ्या कुठल्या मित्रांना किंवा कुणा नातेवाईकांना किंवा कुणालाही हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यांनी ते कसं विकत घेऊ शकतात? ओके. सो सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही या सेशनला जॉईन झालात. आणि हे पुस्तक जे मी आज Amazon वरती रिलीज करत आहे आणि आता हे पुस्तक जे आहे 399 रुपये डिस्काउंट प्राइस मध्ये मी लॉन्च केले सर्वांकरता. सो मी कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता आणि पुस्तक बाय करू शकता. आणि तुम्ही दिलेला जो एवढा छान परचेस साध आहे माझ्याकरता, जे काही आतापर्यंत गायडन्स करत राहिला मला, आतापर्यंत जे काही माझ्याकरता तुम्ही केलं त्याच्याकरता मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि माझ्या प्रेमापोटी आग्रहापोटी तुम्ही या झूम मीटिंगला जॉईन झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि तुम्हाला जर पुस्तक बाय करायचं असेल, घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक असेल, सो तुम्ही त्या लिंकवरती जाऊ शकता आणि डेफिनेटली पुस्तक पब्लिश करू शकता. आणि तुमचा अभिप्राय या पुस्तकाच्या बाबतीत मला नक्की कळवू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू शकता किंवा मला पर्सनली फोन करून पण विचारू शकता, बोलू शकता, कळवू शकता. तर डेफिनेटली मी तुमच्या अभिप्रायाचा वेट करत आहे. थँक्यू सो मच. पुस्तकाची MRP जी आहे ती 499 रुपये ठेवलेली आहे. आपण पुस्तकावरती जी छापील किंमत आहे ती 499 रुपये आहे. पण आज आपला स्पेशल दिवस आहे. किरणच्या वतीने आपण एक डिस्काउंट कुपनचा किंवा डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतो. किरणने आज 100 रुपयाचा डिस्काउंट त्याच्यावरती ठेवलेला आहे. त्यामुळे 499 रुपयाचं पुस्तक आजच्या दिवसासाठी 399 रुपयाला अवेलेबल आहे. Amazon वरनं तुम्ही परचेस करू शकता. त्याची परचेस लिंक चॅट बॉक्स मध्ये दिलेली आहे. पुस्तक तुम्हाला घरपोच मिळून जाईल. तुम्ही त्याच्यावरती वाचून अभिप्राय कळवू शकता. आजच्या दिवसासाठी ही 399 रुपयाची 100 रुपये डिस्काउंटची लिंक अवेलेबल आहे. ती चॅट बॉक्स मध्ये सर्वांनी दिलेली आहे. तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. डॉक्टर कैलाश पिंजानींना काहीतरी बोलायचं आहे, मी त्यांना विनंती करतो. मैं चाहता हूं कि 2 लोग और अपने तरफ से बोले किरण के लिए, और आज बहुत इंपॉर्टेंट दिन है किरण के लिए. 2 लोग हैं इसमें. मैं चाहता हूं कि सागर गर्वे और डॉक्टर दीपक पर्वत भी किरण को शुभेच्छा दें और उसके किताब या उसके बारे में हम सबको बताएं. तो पहले मैं रिक्वेस्ट करूंगा डॉक्टर दीपक पर्वत से, तो प्लीज आप थोड़ा बताइए किरण जी के बारे में. थँक्यू. किरण बरोबर गेले वर्ष 1.5 वर्ष काम करतोय. किरणचा स्वभाव बघितला, त्याची मेहनत बघितली, त्याच्यामधली जिद्द बघितली आणि जाणवलं की कुठल्याही मुलाकडनं आपल्या आईवडिलांना ज्या काही अपेक्षा असतात त्या पुऱ्या करू शकणारा जर मुलगा कसा असेल तर तो किरण सारखा असेल. जो त्याचं कामही सिरियसली घेतो, जो त्याचं शिक्षणही सिरियसली घेतो, आईवडिलांची काळजी पण घेतो, मित्रांवरती प्रेम पण करतो, नवीन काहीतरी सतत शिकतही राहतो. आणि त्याच्यामध्ये त्याच वेळेला ही पण तळमळ असते की मी जे शिकलोय ते मी पुढं कसं शिकवीन, मला जे मिळालंय ते मी पुढं कसं देईन, माझ्यामुळं समोरच्याच्या लाईफमध्ये कसा फरक पडेल, मी त्याचं लाईफ कसं बदलू शकतो, त्याची प्रगती कशामुळे होईल, त्याची ही धडपड ती पण कायम चालू असते. मला अभिमान आहे किरण, तुझ्या बरोबर काम करायची मला संधी मिळाली. तुझ्या पद्धतीने शिकतोयस आणि तू भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोयस. मला खरंच तुझा अभिमान आहे. तुझ्याबद्दल तसं जे थोडंफार बोलायचं होतं ते माझं कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलून झालेलं आहे. आता मी फक्त एवढंच करतो की तुझ्या भवितव्यासाठी, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. मोठा मोटिवेशनल स्पीकर हो, मोठा ट्रेनर हो, तुझं युट्यूबवरचं चॅनल खूप जास्त ग्रो करू दे, तुला खूप पॉप्युलरिटी मिळू दे, तुझ्या हातनं पुस्तकाच्या रूपाने, ट्रेनिंगच्या रूपाने खूप लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडू दे, हीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थैंक यू डॉक्टर दीपक पर्वत. अभी वी विल गो टू सागर एंड देन सुभाष एंड देन काका साहेब. So Sagar, over to you. First of all, thank you very much, sir. I hope my voice is clear. So, सर्वात आधी मला हे सांगायला आवडेल की किरण सोबत मागच्या 1 वर्षापासून आय थिंक जोडलेला आहोत आणि रोज आम्ही त्याची मेहनत बघतो, त्याचं काम बघतो. ओके. आणि तो
त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी जे काही मेहनत घेतलेली आहे त्याचे सुद्धा आम्ही साक्षीदार आहोत की त्याने किती मेहनत घेतलेली आहे, किती वेळा त्या पुस्तकामध्ये त्यांनी चेंज केला. आणि त्याने जे सांगितलं की त्याला सर्वात जास्त त्रास इथं व्हायचा की दिवसभर काम केल्यानंतर रात्री लिहायचं कसं, हा खूप मोठा प्रश्न होता. तरीही त्याने एवढ्या अडचणीवर मात करून ते पुस्तक शेवटी कम्प्लीट केलं. याचा सर्वात त्याच्या कदाचित त्याच्या एवढा नसेल पण त्याच्या इतकाच आनंद आम्हाला सुद्धा आहे. बिकॉज ती पूर्ण जर्नी, तो पूर्ण प्रवास आम्ही बघत होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक गावाकडून शहराकडे येतात, स्वतःच्या लाईफ मध्ये बिझी होतात, स्वतः प्रगती करतात आणि मग गावाला विसरून जातात आणि ते स्वतः पुढे जात राहतात. पण किरणची एक सर्वात चांगली गोष्ट मला ही आवडली की तो गावाकडून जरी आला तरी तो गावाला अजून विसरलेला नाहीये. आणि त्याला असं वाटते की मी जे काही अनुभव करतो किंवा मी जे काही इथे शहरामध्ये ज्या काही गोष्टी मी शिकतो, मी ज्या गोष्टी एन्जॉय करतो, त्या सर्व गोष्टी माझे जे मित्र गावाकडे आहेत, जे शेती करत आहेत किंवा जे अजूनही गावातून बाहेर निघू शकत नाहीये, त्यांना सुद्धा त्या गोष्टी मिळाव्या आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा व्हावा, त्या गोष्टी काय आहेत त्या त्यांना समजाव्या, याच्यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. काही ना काही तो असं काहीतरी करतो की जेणेकरून त्याच्या गावाला तो कॉन्ट्रीब्युट करू शकेल. तर त्यामधलाच एक हा प्रकार आहे की त्याने एक पुस्तक छान लिहिलेलं आहे की जे पुस्तक गावाकडच्या तरुणांसाठी खरंच एक आशा असू शकते किंवा एक आय ओपनर असू शकते. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की जे पण लोक इथं असतील त्यांनी नक्की हे पुस्तक वाचावं. किरणला पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मेहनत तो करतच आहे, 100% त्याला यश मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू. दोन लोकांनी हात वर केलेत, आपण त्यांचेही विचार ऐकू. काकासाहेब जीवराग, अनम्यूट करा आणि व्यक्त करा. खरं सांगायचं म्हणजे किरण बद्दल खूप आम्हाला अभिमान वाटतो. कारण एका ग्रामीण भागातून आलेला मुलगा, ज्या गावाचं नाव अगदी महाराष्ट्राच्या नकाशात सुद्धा नाहीये, हा मुलगा पुढे जाऊन एक पुस्तक लिहिल हे आम्हालाही कदाचित कधी वाटलं नव्हतं. आणि त्यानं ते करून दाखवलं आणि खूप साऱ्या लोकांची त्याला पसंती येत आहे. खरं सांगायचं म्हणजे मी किरणला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाकीच्यांना, इतरांनाही बोलण्याची एक संधी देतो. किरण, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच भाऊ. धन्यवाद. सुभाष मोहिते सरांचा पण हात वरती आहे. सुभाष सर बोला, अनम्यूट करा आणि बोला. सर्वप्रथम किरण, तुझं खूप अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की किरणकडून सतत मला काही ना काहीतरी गोष्टी शिकायला भेटलेल्या आहे. आज ज्यावेळेस त्याची प्रत माझ्या हाती पडली तर खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट वाटली की म्हणजे तो गावाचं नाव एका इंटरनॅशनल पातळीवरती घेऊन गेलेला आहे. आणि ही खरंच नवतरुण पिढी जी आहे आमच्या गावची, औरंगाबादची, पुण्याची, तर यांच्यासाठी ही खरंच प्रेरणादायी आहे. आणि या पुस्तकातून आम्हाला एक नवीन वाटचाल करायला भेटेल. आज मी विभागातून, आमच्या हॉस्टेलमधून सगळ्यांना हे व्हिडिओ दाखवत आहे. आमचे वार्डन सर पण होते पण रिकनेक्ट होता नाही आला आम्हाला नेटवर्कच्या इश्यूमुळे. तर खरंच किरण, तुझं खूप अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. किरणच्या आई वडिलांचेही खूप अभिनंदन की त्यांनी अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याला करिअर चूज करण्याची त्याला संधी दिली. थँक्यू. कल्याणी मोहिते मॅडम, तुमचाही हात वर आहे. माईक अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. सर्वप्रथम किरणला खूप खूप शुभेच्छा. सर, मी त्याची वर्गमैत्रीण. लहानपणापासूनच तो खूप मेहनती होता आणि आज त्याची मेहनत खरंच अवतरली की आनंद होतोय आणि अक्षरशः डोळ्यात अश्रू येतात की आज आमच्या वर्गमित्रांनी खूप चांगलं काम केलंय. खूप खूप अभिनंदन किरण. जेव्हा त्याला माझी गरज होती तेव्हा मी पूर्णपणे त्याला मदत करू शकले नाही, त्याच्यासाठी रिअली सॉरी. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच कामगिरी करत राहा. थँक्यू. किरण, थँक्यू. सगळ्यांचे त्यांचे जे काही भावना होत्या त्या व्यक्त करून झाल्या आहेत बहुतेक. आपलाही प्रोग्राम आता एंड कडे आलेला आहे. तर फक्त तुम्ही सर्वांचे आभार व्यक्त करून आपण हा प्रोग्राम क्लोज करूया. मी तुम्हाला विनंती करतो की जे जे तुमच्या जवळची लोक आहेत त्यांचं नाव घेऊन आपण धन्यवाद द्यावेत आणि हा प्रोग्राम संपला, हा समारोप संपला हे जाहीर करावं. सो सर्वात प्रथम सर्वांचे मनापासून
मी आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही या प्रोग्रामला वेळेवरती जॉईन झाला आणि चांगला प्रतिसाद दिला याबद्दल. तसेच माझ्या प्रेमापोटी, आग्रहापोटी तुम्ही या प्रोग्रामला आलात, त्याबद्दल पण मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो माझ्या गुरूंना, जे माझे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहे त्यांना, जे उच्च माध्यमिक शाळेचे आहेत त्यांना, डॉक्टर कैलास पिंजानी सरांना, डॉक्टर दीपक पर्वत सरांना, डॉक्टर सागर गारवे सरांना, आणि माझे मित्र जे आहे, जे स्पेशल, ज्यांनी आतापर्यंत मला नेहमी साथ दिली, माझ्या प्रत्येक डिसिजनला सपोर्ट केला, असे सुभाष मोहिते, विठ्ठल घोडे, आणखीन गोपाल मोकासरे. सॉरी, ऍक्च्युअली माझा नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे मी रिजॉईन केलंय. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझे भाऊ सर्वांचे, आणि मनापासून तुम्हाला माझ्यावरती प्रेम दाखवण्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू. आणि डेफिनेटली आपण कॉलवरती कनेक्ट होऊया, बोलूया, भरपूर काही गोष्टी बोलायचं, भरपूर जणांना भेटायचं आहे आणि भरपूर काही आपल्या लाईफ मध्ये करायचं आहे. सो डेफिनेटली मिळून करूया, सर्वांना पुढे घेऊन जाऊया, आणि डेफिनेटली कनेक्ट करा. फोनवरती झालं तर फोनवरती करूया, आणि जसं तुम्हाला कनेक्ट होता येईल तसं कनेक्ट व्हा. पुस्तक नक्की वाचा, अभिप्राय नक्की कळवा, आणि पुन्हा एकदा तुम्ही जॉईन झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा प्रोग्राम संपला असे जाहीर करतो. थँक्यू सो मच. पुस्तकाची किंमत 499 रुपये आहे, पण आजच्या दिवसासाठी त्याच्यावर 100 रुपयाचा डिस्काउंट अवेलेबल आहे. पुस्तक 399 रुपयाला आपण विकत घेऊ शकाल. पुस्तकाची लिंक चॅटबॉक्स मध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुस्तक विकत घेऊ शकता. त्याची कॉपी तुम्हाला घरपोच मिळेल. सो थँक्यू व्हेरी मच. माझ्यातर्फे सुद्धा, विंग्स पब्लिकेशन तर्फे सुद्धा मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम आता संपला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती असेच कायमस्वरूपी राहू देत, आणि विसर्जनाच्या दिवशी आपल्याला हा एक चांगला सोहळा बघायला मिळाला, ह्याचा पार्ट होता आला, त्याचा मला प्रचंड अनुभव आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि हा इव्हेंट आता संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.